श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 353। उपशम प्रकरण सर्ग 27। बली पुढे म्हणाला, चैत्यरहित असलेले चिद्रूप मीच आहे, ज्यामधील सर्व विषय संवेदना नाहीशा झाल्या आहेत, असा सच्चिन मात्र मी आकाशासारखा अनंत आणि अणुहूनही अणु आहे. म्हणून या सुख दुःख दशा माझ्या दृष्टीने नाहीतच. जगातील भाव अभाव माझ्या ब्रह्मस्वरूपाचा परिच्छेद करू शकत नाहीत, म्हणजेच त्याला मर्यादित करू शकत नाहीत. अथवा त्यांनी माझे स्वरूप संकुचित केले असे क्षणभर जरी मानले तरी माझे काय बिघडणार आहे. सर्वच जर मी आहे आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही, तर जगातील भाव अभावांनी उत्पन्न केलेला मर्यादितपणा मला बाधक होऊ शकत नाही. कारण डाव्या हातातील वस्तू उजव्या हाताने चोरली तरी त्या दोन्ही हातांची अभिन्न असलेल्या मनुष्याचे त्यामुळे कोणते नुकसान होणार. ह्याच न्यायाने कोणी कोणाला काही दिले किंवा कोणापासून काही घेतले तरी त्या दोन्ही क्रिया माझ्याच ठिकाणी होत असल्याने मला त्याबद्दल सुख-दुःख वाटण्याचे काही कारण नाही. मी जर चिद्रूप आहे, जे जे आहे ते सर्व जर मीच आहे, तर मला संकल्प विकल्प करून तरी काय करायचे आहे. मी आजपर्यंत अज्ञानामुळे क्षुब्ध होत असे, परंतु आता तत्वबोध करून घेऊन शांत होतो म्हणजे झाले. अशा रीतीने विचार विवेक करून तत्वज्ञ बलिराजा ओंकारामधील म्हणजे स्थूल, सूक्ष्म व कारण किंवा जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या दर्शक असलेल्या 3 मात्रांचा त्याग करून अर्धमात्रेने दर्शित केलेल्या जाणाऱ्या तुरीय आत्म्याचे ध्यान करीत मौन धारण करून स्वस्थ बसला. त्यावेळी त्याचे सर्व संकल्प शांत झाले, सर्व वृत्ती लीन झाल्या. चैत्य, चिंतक आणि चिंतन, ध्याता, ध्येय आणि ध्यान इत्यादी त्रिपुटी मावळून गेल्या आणि सर्व वासना अस्तंगत झाल्या. त्यामुळे एखाद्या निर्वात प्रदेशातील दीपज्योतीप्रमाणे त्याची वृत्ती निश्चल होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाली. अशा रीतीने शांत चित्त झालेला बली त्या रत्नखचित वातायनामध्ये दीर्घकाळ बसून राहिला. ज्याच्या सर्व इच्छा आकांक्षा शांत झाल्या आहेत, तसेच जो मननादी दोषांनी रहित आणि आत्मसत्तेने परिपूर्ण झाला आहे, असा तो शुद्ध चित्त बली शरद ऋतूमधील स्वच्छ आकाशाप्रमाणे शोभू लागला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 28. वसिष्ठ म्हणाले, रामा, असे काही दिवस लोटल्यानंतर बलीचे अनुचर असलेले दानव आपला स्वामी इतके दिवस राजमंदिराच्या सौधावर बसून एकांतात काय करीत आहे हे पाहण्यासाठी तेथे पोहोचले. त्यांच्याबरोबर बलीचे मंत्री, सेनापती, सामंत, सैनिक, मित्र तसेच कुबेर, यम, इंद्रादी देव नजराणे घेऊन आले होते. यक्ष, विद्याधर आणि नाग, अप्सरा, सिद्ध पुरुष व सागर, नद्या, पर्वत व दिशा यांच्या देवता तेथे आल्या होत्या. परंतु बली एखाद्या चित्रातील पर्वताप्रमाणे मौन धारण करून स्वस्थ बसला होता. बलीची ती अपूर्व स्थिती पाहून कोणाचा काहीच तर्क चालेना. तेव्हा दानवांनी शुक्राचार्यांचे स्मरण करताच त्यांना त्यांचे भास्वर शरीर तेथे दिसू लागले. दानवांनी त्यांची पूजा केल्यावर शुक्राचार्यांनी दानवांच्या अज्ञानाबद्दल भाषण करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हा तुमचा स्वामी भगवान स्वतःच्याच विचाराने सिद्ध झाला असून सर्वाला अधिष्ठानभूत असलेल्या शुद्ध पदाप्रत जाऊन पोचला आहे. आजपर्यंत जगातील भोग्य वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी त्याला फार कष्ट झाले होते. सांप्रत तो स्वरूपानुभवाचे अनिर्वचनीय सुख भोगत आत्मस्वरूपी आत्म्यामध्ये स्थित होऊन अनामय ब्रह्मपदी विश्रांती घेत आहे. त्याच्या चित्तातील भवभ्रम शांत झालेला आहे व संसाराचे धुके अस्तंगत झाले आहे. त्याने आपल्या चित्तातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट केलेला असून तो आत्मलोकाप्रत पोहोचला आहे.
तेव्हा त्याच्या समाधीचा भंग करू नका. बीजामधील सुप्त स्थितीत असलेला अंकुर जसा काही काळाने प्रकट होतो, त्याप्रमाणे 1000 वर्षे उलटून गेल्यावर आपल्या समाधीचा त्याग करून तो देह भानावर येईल. तोपर्यंत तुम्ही आपली स्वामी कार्ये यथोचित करीत राहा. गुरुवर्य भार्गवाचे असे भाषण ऐकल्यावर दानवांनी आपली उद्विग्नता आणि चिंता टाकून दिली व आपली विहित कर्मे करण्यास सुरुवात केली. मग त्या ठिकाणी आलेले देव, दानव, मानव, यक्ष इत्यादी सारे आपापल्या गंतव्यस्थानी निघून गेले. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.